मंत्रिमंडळापासून अलिप्त राहून पक्षासाठी काम करतात, एक कमांड हायकमांड म्हणून ते शिवसेनेचे नेते वरिष्ठ नेते म्हणून काम करतात, की मग उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतात आणि सोबतच कुठलं खातं महत्त्वाचं नगरविकास असेल किंवा त्यांना जी खाती देऊ केली जातील त्यातली कुठली खाती स्वीकारतात का हे बघावं लागेल। अजित पवार यांचा मार्ग आता मोकळा झालेला आहे, कारण अजित पवारांची संख्या देखील वाढली आहे। 4 खासदार सध्या 3 राज्यसभेत आणि 1 लोकसभेत असे 4 खासदार सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत। त्यामुळं त्यांनी अर्थ खात्याचा जो आग्रह केला होता तो त्यांचा कायम होता। त्यानुसार केंद्रीय नेतृत्वानं सध्या तरी त्यांना अर्थ खातं देण्याचा निर्णय घेतला आहे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्रीपद देण्याचा देखील निर्णय घेतला आहे। पण ही जी बैठक झाली या बैठकीमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावर निर्णय झालेला आहे, पण तो येत्या 2 दिवसात स्पष्ट केला जाईल असं देखील केंद्रीय नेतृत्वानं स्पष्ट केलं आहे। त्यामुळं मुंबईत कदाचित पत्रकार परिषद घेऊन किंवा ज्या वेळेला भाजपची बैठक होईल गटनेता निवडीची त्यानंतर स्पष्ट होईल। पण देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य जर पाहिलं तर नक्कीच ते सांगता येईल की कदाचित मुख्यमंत्रीपदाची जी माळ आहे ती देवेंद्र फडणवीस यांच्याच गळ्यामध्ये पडू शकते, कारण 14 ते 19 ते मुख्यमंत्री होते आपल्याला माहीत आहे। त्यानंतर 19 मधलं महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर गेल्या 2.5 वर्षात त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिलेलं आहे। त्यामुळं मुख्यमंत्री जरी देवेंद्र फडणवीस झाले तरी उपमुख्यमंत्रीपद एक अजितदादांना दिलं जाईल। दुसरं उपमुख्यमंत्रीपदी कोण असणार महाराष्ट्राच्या याची आता उत्सुकता राजकीय वर्तुळामध्ये असणार आहे। आणि एक महत्त्वाचं सांगावं लागेल की कदाचित पुढची 5 वर्ष मुख्यमंत्रीपद हे भाजपकडेच राहू शकतं, कारण इतकी मोठी संख्या त्यांना मिळाल्यानंतर केंद्रीय नेतृत्व आणि राज्यातल्या पदाधिकाऱ्यांचा एक आग्रह होता किंवा एक दबाव होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये विभागणी व्हायला नको मुख्यमंत्रीपदाची। उपमुख्यमंत्रीपद दोन्ही पक्षांना द्यायचं, खाती न्याय जे वाटप आहे ते करायचं, मात्र मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच ठेवायचं। त्यानुसार कदाचित पुढची 5 वर्ष म्हणजे 2029च्या निवडणुकीपर्यंत हे खातं भाजपकडेच राहणार। आणि जर देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात जर मुख्यमंत्रीपदाची माळ पडली तर नक्कीच 2029पर्यंत तेच मुख्यमंत्री राहू शकतात। आणि हा आता निर्णय झाल्यानंतर ज्यावेळा ही होईल त्यावेळा विरोधकांकडून आता याबाबत काय प्रतिक्रिया येते हे बघावं लागेल, कारण एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळा काल पत्रकार परिषद घेतली त्यावेळा मातोश्रीवर जो 19 साली शब्द दिला होता अमित शाह यांनी तो त्यांनी पाळला नव्हता अशी जी टीका वारंवार शिवसेना करत होती, ठाकरेंची शिवसेना, तीच चूक पुन्हा भाजपनं शिंदे यांच्या बाबतीत केली असं विरोधकांचा खरं तर सूर होता गेल्या 3-4 दिवसांपासून। पण पत्रकार परिषद घेतल्यानंतर त्याला पूर्णविराम मिळाला होता आणि आत्ता देखील बाईट जो दिला दिल्ली एअरपोर्टवर एकनाथ शिंदे यांनी, त्यानुसार त्यांनी म्हटलं की कुठल्याही पदापेक्षा लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हे पद माझ्यासाठी महत्त्वाचं आहे असं सांगितलं होतं। त्यानुसार आता ही बैठक तर संपलेली आहे, पण बघावं लागेल नेमकं राज्यात सरकार स्थापन कधी होतं आणि याची अधिकृत जी घोषणा आहे ती कधी केली जाते। सचिन, आपण आपल्या सोबत जे आहे ते आमच्या सोबत असेच जोडलेले राहा। महायुतीच्या बैठकीत नक्की काय ठरले ते आपण पाहूयात। मागील 2.5 तासांपासून सुरू असलेली महायुतीची बैठक आता संपलेली आहे। महायुतीमध्ये एकनाथ शिंदेंचा योग्य तो सन्मान राखला जाईल असं देखील बैठकीमध्ये ठरलंय। तर शिंदेंच्या शिवसेनेला नगरविकास खातं आणि पीडब्ल्यूडी खातं दिलं जाईल असं देखील या बैठकीमध्ये ठरल्याची माहिती येते। अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थ खातं जे आहे ते दिलं जाणार आहे। तर भाजपाकडे महसूल आणि गृह खातं राहील असं देखील या बैठकीमध्ये ठरल्याची माहिती मिळते। तर महायुतीच्या मंत्रिमंडळात ओबीसींना प्रतिनिधित्व दिलं जाईल असं देखील एक माहिती जी आहे ती आता समोर आली।